आज प्रसाद जरा लवकर तयार झाला. कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला. खरं तर त्याने तो जेमतेम 2 वेळाच घातला होता. एकदा चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रामाच्या लग्नात. आईच्या 10 वेळा ओरडून झाल्यावर प्रसाद आवरून बाहेरच्या खोलीत आला. खोली म्हणजे त्यांचं घर, म्हणजे चाळीतलं 10 बाय 10च्या 2 खोल्या. सगळा संसार त्यातच. एवढ्या 2 खोल्यात प्रसादचं जग सामावलं होतं. अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी, तिची खाट, बाळंतपणाला आलेली त्याची बहीण, थकलेले आई वडील, सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते. अशात आज घरात वेगळाच उत्साह होता. प्रसादला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता आज. शेजारच्या नेने काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं प्रसादला. तसं प्रसादला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. अजून कशात काही नाही, त्यात अजून एक भर कशाला, असं म्हणणं होतं त्याचं. पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या. प्रसाद एका कंपनीत अकाउंटंट्समध्ये कामाला होता. अतिशय मेहनती, प्रॅक्टिकल आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा प्रसाद. अवाजवी खर्च, दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या. याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे. पण त्याला त्याचा कधीच फरक नाही पडला. पण आज प्रसादच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता. उलट चिडचिड होत होती. त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहिती झालं होतं त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत ते. त्यामुळे सकाळपासून कोणीतरी येतच होतं घरात आणि त्याची खेचत होतं. त्याचा पारा चढत होता. त्याचे वडील, नेने काका आणि प्रसाद असा त्यांचा ताफा निघाला. चाळीतल्या लोकांनी आधीच ढीकभर शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय असा फील येत होता. जो तो काम फत्ते करूनच ये अशा आवाक्यात बोलत होता. ते सगळे पोहोचले एकदाचे मुलीच्या घरी. त्यांची स्थिती पण प्रसादला त्यांच्याच सारखी वाटली. तशीच चाळ, तसेच लोक, घरात जागोजागी केलेली झाकापाक, अगदी सगळं. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झाल्या. मुलाची कसून चौकशी सुरू झाली. प्रसादला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला. अगदी सगळे नजर रोखून त्याच्या हालचालीकडे निरीक्षण करत होते. प्रसादला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं. तेवढ्यात मुलीची एंट्री झाली. अगदी साग्रसंगीत पद्धतीने, हातात कांदे पोहेचा ट्रे घेऊन. तिने सगळ्यांना पोहे दिले. तेव्हा त्यांची नजरानजर झाली. इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं. त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखी वाटली. प्रसादला हायसं वाटलं. दोघांची नजरानजर झाली. प्रसादच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती. दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं. एरवी अगदी ताठकणा घेऊन चालणारा प्रसाद आता मात्र थंड पडला होता. दोघेही रूममध्ये होते, पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हतं. शेवटी प्रसादच धीर करत बोलला, नाव काय तुमचं? तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं, आनंदी. काय आवडतं तुम्हाला? वाचन करायला. आता रूममध्ये परत शांतता पसरली. पुढे काय विचारायचं हा प्रश्न प्रसादला पडला होता. त्याच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता. तेवढीच त्यांना साथ. तुम्हाला काही विचारायचे का? तिनं मानेनच नकार दिला. तुम्हाला काहीच नाही विचारायचं? प्रसाद तिच्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहत होता. नाही, तिनं शांततेत उत्तर दिलं. मी तुम्हाला पसंत आहे का? तिनं मानेनच होकार दिला. त्याला काय विचारावं आता हा प्रश्न परत पडला. दोघेही बाहेर आले. आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून गेले. प्रसादला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. त्याचा होकार की नकार यावर होतं सगळं. पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा प्रसाद मेंदू आणि मन याच्यामध्ये अडकला होता. त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं आणि आनंदीही आवडली होती. अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. त्याने आत्ता नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न झालं तर? प्रसादची मनस्थिती खचत चालली होती. त्याला एकालाच निवडायचं होतं आणि त्याने नकार कळवला.
त्याने नकार कळवला, पण मनातून त्याला याचं खूप वाईट वाटत होतं. मग सुरू झालं परत रोजचंच रुटीन. घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं, जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषयही काढणार नाही कुणी म्हणून. 2-3 महिने झाले असतील याला. आज प्रसादला ऑफिसला जायला वेळ झाला होता. आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावलं होतं. ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता. प्रसाद घाईतच घरातून बाहेर पडला. लोकल पकडली, दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला. बसला गर्दी तशी कमीच होती. कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडीत. प्रसादचं लक्ष एका सीटवर गेलं. तिथं आनंदी बसली होती. आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती. तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती. एकदा त्याला वाटलं की ही बोलावी तिच्याशी, पण काय म्हणेल ती? मी स्वतः लग्न मोडून आता स्वतः सलगी करतोय. तिकीटच्या आवाजाने तो भानावर आला. स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकीट नव्हतं त्याचं. दुसरा खिसाही शोधला पण पाकीट नव्हतंच. त्याला जणू धक्काच बसत होता. कोणी खिसा कापला असेल का, की पडलं असेल? 2 मिनिट तो स्वतःशीच बोलत होता. कंडक्टरच्या आवाजाने परत भानावर आला. आत्तापर्यंत बसमधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती. त्यात तीही आलीच. आता तर त्याला घामच फुटू लागला. तिकीट घेणंही महत्त्वाचं होतं, पण पैसे? स्वतःवरच त्याला राग येत होता. तेवढ्यात मागून आवाज आला, हे घ्या. त्यानं पाहिलं तर आनंदी होती. त्याला अवघडल्यासारखं झालं. काय करावं हे सुचत नव्हतं. तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली. तो तसाच उभा होता, नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत. तो सीटवर बसला. तिकीटही काढली. साधं तो तिला थँक्यूसुद्धा म्हणायचा चान्स नाही दिला तिने. पण ऑफिसमध्ये आज प्रसादचं वागणं काही वेगळं होतं. एरवी कामात बुडालेला प्रसादचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं. त्यात घरून फोन आलेला की तो पाकीट घरीच विसरला आहे. त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता. पण राहून राहून त्याला आनंदी आठवत होती. नेहमी लवकर जाणारा प्रसाद दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला. सेम लोकल पकडली आणि तीच बस. चढल्या त्याची नजर तिला शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती. त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला. तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं. धीर करत तो बोलला, हाय. तिनं पाहिलं त्याला आणि गोड स्माईल दिली. काल मी पाकीट विसरलो होतो त्यामुळे. तो गोंधळला होता. त्याचा गोंधळ तिने ओळखला. त्याला अडवत ती बोलली, होतं असं कधी कधी. त्याला काय बोलावं समजत नव्हतं. त्याने पैसे देऊ केले. तिनेही काही न बोलता घेतले. दोघेही शांत बसले होते. ती खिडकीतून बाहेर डोकावत होती आणि वाऱ्याच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते. कालप्रमाणेच तिचा स्टॉप येताच ती उठली. त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं. ती गेल्यावर तो उगाचच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता. खरं तर प्रसादला खूप बोलायचं होतं, पण कसं ते कळत नव्हतं. पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून चालणारही नव्हतं आणि त्याला तिलाही भेटायचं होतं. आता यातला सुवर्णमध्य म्हणजे लग्न. पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का? आणि घरी तरी कसं सांगायचं? अचानक निर्णय कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी, आणि त्या तयार होतील का? आणि त्यांचं दुसरीकडे कुठे ठरलं असेल तर? असे एक ना अनेक प्रश्न प्रसादला सतावत होते. नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला. तरीही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं. सगळ्यात आधी आनंदीच्या मनात काय आहे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेलाही. सगळं आधी ठरवून अगदी ताठकण्याने गेला. तिच्या सीटवरही बसला. तो नेहमीप्रमाणे बाहेर बघत होता. त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला, हाय. त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडं पाहिलं आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्सच गळून पडला. तिने परत एक गोड स्माईल दिली पण काहीही बोलली नाही. तुम्ही इकडे जॉब करता का?
त्याने धीर करत विचारलं. हो, फक्त एवढंच उत्तर आलं. आता? हो, घरचे कसे आहेत? तो छान आहेत. आणि तो पॉज घेत बोलला. मग काय चाललंय सध्या? काही विशेष नाही, रोजचंच. ती जेवढ्याच तेवढंच बोलत होती. आता मात्र त्याला राहावत नव्हतं. त्याने विचारलं, तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं? आनंदी त्याच्याकडे पाहत बोलली, नाही हो, राग कसला? तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना. प्रसाद क्षणभर स्तब्ध झाला. इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात. हो, पण तरीही मला थोडं बोलायचं होतं. जर तुम्हाला चालणार असेल तर. तो, हो बोला ना. तुम्ही नंतर कुठे, म्हणजे लग्नाचं वगैरे? नाही अजून. तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना. पहिली स्टेप तर झाली. आता पुढे तो मनात घोकत होता. म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता. त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो. पण आता मला असं वाटतंय की मी माझा निर्णय बदलावा. म्हणजे? ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का? 2 क्षण तीही गोंधळली. काय बोलावे तिला समजत नव्हते. तिने काही वेळ घेतला आणि बोलली, मला कळालं की तुम्ही काय बोलला, पण मी ही कोणतं खेळणं नाहीये. जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं, परत मनात आलं की खरेदी केलं. माझ्याही भावना आहेत. तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते, आणि आता उपाय. हे चुकीचं नाही का? मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहत? आत्तापर्यंत साधी सोज्वळ असणारी आनंदी आता मात्र चांगलीच तापली होती. आणि हे प्रसादला अजिबात अपेक्षित नव्हतं. प्रसादने सरळ हार मानली. तो समजून गेला की आनंदी दुखावलीये. मला माहितीये मी चुकलोय आणि मी माफीही मागायला तयार आहे. आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो. पण मला तुमची साथ हवीये आयुष्यभर. मला माहितीये तुम्ही दुखावलाय, पण माझा कोणताही आग्रह नाहीये. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, मी थांबायला तयार आहे. एव्हाना आनंदीच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. याला कळत नव्हतं नक्की आता काय करावं. आहो, त्याने त्याचा रुमाल दिला. खरंच सॉरी, पण तुम्ही अशा रडू नका. लोक बघायला लागले तिकडे. तशी आनंदी शांत झाली. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. प्रसाद पुरता हिरमुसला होता. थोडा वेळ गेल्यावर आनंदीच बोलली, मग पुढे? तर हा ढिम्म बोलला, काही नाही, अजून 2 स्टॉपनंतर उतरेन. काय? त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून आनंदीला हसू आवरत नव्हतं. ती उठली आणि जाऊ लागली. प्रसादला सगळं संपल्यासारखं वाटत होतं. तोच आनंदी बोलली, रुमाल नकोय? त्याने हात पुढे केला. तर ती बोलली, उद्या घरी याल तेव्हा देईन. अन ती निघून गेली. काही वेळ हा तसाच बसून होता. नंतर त्याला उमगलं की आनंदीने घरी बोलवले. अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली. आनंदी लग्न करून प्रसादच्या घरी आली. त्यांचं घर अगदी तिच्यासारखंच होतं, फक्त माणसं वेगळी होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन गोष्टीसाठी आपल्या माय मराठी स्टोरीज या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.